मित्रांनो, ट्रेकला सुरुवात झालेली आहे। चांगले मला नाथ भैरव माझा हो कडे पठारचा राजा, नाथ भैरव माझा हो कडे पठारचा राजा। काशीनाथाचे चांगले चांगले मला चांगले। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। मित्रांनो, मी आहे कवट्यामध्ये। हा तुम्ही डोंगर पाहू शकता, नाथाचे मूळ कड्यातील स्थान। आज आपण तिथे दर्शनासाठी चाललेलो आहे। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, ट्रेकला सुरुवात झालेली आहे। चांगले मला तर माझ्यासोबत आहेत रोहित करपे, माझा आजी कार्तिक लोखंडे। आम्ही तिघे जण निघालेलो आहे। मित्रांनो, आम्ही ट्रेक करत निघालेलो आहे। सकाळचं निघालेल्यामुळे मन प्रसन्न आहे। मस्तपैकी आता चाललेलो आहे। ही हिरवळ पाहू शकता तुम्ही, ही सुंदर दृश्य दिसत आहे। आम्ही तिकडून वाघजाई नगर तिथून चालायला सुरुवात केली होती। हे कडे जाताना पायवाटेला मध्येच दहारबुवाचं स्थान आहे। आता आपण दहारबुवानंतर पायवाटेला दुसरं ठिकाण पेडा या ठिकाणावरती आलेलो आहे। आता आपण टेकडीवरती आलेलो आहे सपाटीला। आता आपण थोड्या वेळातच नाथाचे मूळ कड्यातील स्थान आहे तिथे पोहोचणार आहे। चला तर कवटे गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ त्याचे नाथाचे मूळ कड्यातील स्थान तिथे आपण पोहोचलेलो आहे। चला तर आपण आता दर्शन काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे। नाथ भैरव माझा हो कडे पठारचा राजा, नाथ भैरव माझा हो कडे पठारचा राजा। येतो कवठे गावाला चैत्र पंचमीला, येतो कवठे गावाला चैत्र पंचमीला। आपल्याला कवटे बगाड यात्रा 2019 चे बगाड्याचे मानकरी भेटलेले आहेत गौरव ससाने। ते नाथाचे मूळ कड्यातील स्थान आहे, तेथील माहिती सांगतील। नमस्कार। नमस्कार। हे आमच्या कवटे ग्रामदैवताचे मूळ स्थान कड्यातील चौनेश्वर डोंगर अशा नावाने ओळखले जाणारा हा डोंगर आहे। या ठिकाणी अतिशय पुरातन काळापासून जवळजवळ 400 ते 500 वर्ष पुरातन काळापासून म्हणजे आमच्या आजा पंजांनी सांगितल्याप्रमाणे इथं हे नाथांचं मूळ स्थान आहे। आणि या ठिकाणी प्रत्येक रविवारी वर्षभर प्रत्येक रविवारी
गावातील ग्रामस्थ अतिशय श्रद्धा भावनेने इथपर्यंत अतिशय खडतर अशी पाऊलवाट तुडवत इथपर्यंत दर्शनासाठी येत असतात. तसेच काही नवसकरी मंडळी ज्यांनी नाथांना नवस केलेला आहे ते आपल्या नवसपूर्तीसाठी इथपर्यंत दर्शनासाठी येत असतात. तसेच ज्यावेळी आमच्या गावची बगाड यात्रा असते त्या बगाडाच्या आधी ज्या कुणी नवस करायला शक्य होईल त्याप्रमाणे ते सोनेश्वर येथून नदीचं पाणी आणून नाथांना अभ्यंग स्नान घालून त्यांचा अभिषेक करून आपलं साकडं मागितलेलं साकडं पूर्ण करण्यासाठी देवाला प्रार्थना करतात. चौनेश्वरचा डोंगर म्हटलं तर सांगता येईल की आख्यायिका की पुरातन काळामध्ये चौवन्य ऋषींनी या डोंगरावर तपश्चर्या केली होती आणि त्यांच्या तपश्चर्याचे फळ त्यांना मिळालं होतं. त्यामुळे या चौनेश्वरच्या डोंगराला चौवन्य ऋषींच्या नावाने चौनेश्वर असं नाव पडलेलं आहे. काशीनाथाचे चांगले चांगले बोला चांगले काशीनाथाचे चांगले चांगले बोला चांगले काशीनाथाचे चांगले चांगले बोला चांगले. मित्रांनो, परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आता आम्ही थोड्या रस्त्यात उतरलेला आहे, आता थोडं राहिलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया न्यू व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.